हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुप्तपत्रातली प्रीती. पुण्यातील जुन्या शनिवारवाड्याजवळ एक अरुंद गल्लीत जुनाट पण देखणा असा सुरभी सदन नावाची इमारत होती. त्या इमारतीत नुकतंच राहायला आलेली होती अन्विता. वयाच्या 25शीतली, शांत, पण तिच्या डोळ्यात कायम काहीतरी शोधण्याची आस दिसायची. अन्विताला घरातल्या एका जुन्या कपाटाच्या तळाशी एक जुना लिफाफा सापडतो. पिवळसर कागदावर लिहिलेलं अक्षर सुंदर होतं, पण नाव, तारीख, पत्ता काहीच नव्हतं. फक्त ओळी होत्या. तुझ्या डोळ्यात जेवढं प्रेम आहे तेवढं आयुष्यभर कुणाकडे पाहिलं नाही. तू भेटशील की नाही हे माहीत नाही, पण तुझ्या स्पर्शाच्या आठवणींनी माझं आयुष्य लिहून ठेवलेलं आहे. अन्विता हळहळली. हे पत्र कुणाचं, कुणासाठी? त्या शब्दातली ओढ तिच्या मनाला स्पर्शून गेली. दुसऱ्या दिवशी तिच्या फ्लॅटच्या शेजारी राहणारा विहान, एक लेखक, तिला भेटतो. त्याचं व्यक्तिमत्व थोडं गूढ वाटायचं. शांत स्वभाव, पण नजरेत खोलवर बुडवून टाकणारा भाव. अन्विताने हसत विचारलं, तुम्ही कधी जुन्या पत्रांचा संग्रह वाचला आहे का? विहान थोडा चकित झाला. पत्र? का विचारताय? अन्विताने हसून तो लिफाफा त्याला दाखवला. तो काही क्षण शांत राहिला. मग फक्त एवढंच म्हणाला, अशा पत्रांना उत्तरं मिळत नाहीत, पण ती मनात कायम जगत राहतात. काळ जसा जसा सरकत गेला तसतसा अन्विता आणि विहान यांच्यात अनोखं नातं निर्माण झालं. कधी छतावर रात्रीच्या शांततेत कॉफी पीत बसणं, कधी लिफाफ्यातून अजून एक पत्र सापडणं, तर कधी शब्दात न बोललेलं पण नजरेतून जाणवणारं आकर्षण. एकदा अन्विताला आणखी एक लिफाफा सापडला. त्यात लिहिलं होतं, तू मला भेटली नाहीस तरी तुझा श्वास माझ्या जगण्यात गुंतलाय. आयुष्य जर कुणाला समर्पित करायचं असेल तर मी ते तुलाच करीन. अन्विता रात्रभर झोपू शकली नाही. त्या पत्रातल्या भावना कुणाच्या होत्या? काही आठवड्यांनी विहानच्या टेबलावर तिने एक वही पाहिली. वहीत त्याच्याच हस्ताक्षरात काही ओळी होत्या. पत्र जरी नावाशिवाय लिहिली तरी प्रत्येक शब्दात तिचं रूप जिवंत होतं. मी लिहित होतो, पण प्रत्यक्षात तिच्याशी बोलत होतो. अन्विताचं मन दडपलं. म्हणजे हे सर्व गुप्तपत्र विहानचीच होती? तिने थरथरत विचारलं, ही पत्र खरंच तुझी होती? विहान हसला, पण डोळ्यात ओल होती. हो, पण ती पत्र कुणासाठी लिहिली हे आजपर्यंत मीही सांगू शकलो नाही. कदाचित ती माझ्या स्वप्नातल्या स्त्रीसाठी होती. आणि आज तुला पाहिल्यावर मला जाणवलं, ही स्वप्नातलीच ओढ तुझ्यात आहे. अन्विताच्या डोळ्यात अश्रू आले. तिला उमजलं, हे पत्र फक्त कागद नव्हते तर कुणाचं आयुष्यभराचं दडपलेलं प्रेम होतं. तिने त्याचा हात हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाली, गुप्तपत्र आता गुप्त राहू नयेत, त्यांना नवं उत्तर मिळावं. त्या क्षणी दोघांच्याही मनातली रिकामी जागा भरली. गुप्तपत्र कुणासाठी लिहिली गेली हे खरं कधीच कळलं नाही, पण त्या पत्रांमुळे दोन हृदय एकत्र आली. आणि कधी कधी उत्तरापेक्षा प्रवासच जास्त सुंदर ठरतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.